अशी कल्पना करा की एखाद्या मोठ्या गृहनिर्माण संस्थेच्या सुरक्षेसाठी एक खूप मोठी आणि शक्तिशाली कंपनी नेमलेली आहे. अच्छा, म्हणजे एकदम कडेकोट बंदोबस्त असलेली व्यवस्था. हो, अगदी तसंच. आणि वर्षानुवर्ष त्यांचे गार्ड्स तिथे पहारा देत आहेत. त्यामुळे रहिवाशांना एक प्रकारची पूर्ण सुरक्षिततेची हमी मिळालेली आहे. पण अचानक एका रहिवाशाने त्या सुरक्षा कंपनीच्या कामाच्या पद्धतीवर थोडीशी टीका केली. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी काय होतं? गेटवरचा एकही गार्ड तिथे नसतो. बापरे, म्हणजे रातोरात सर्व गार्ड्स काढून घेतले जातात? अगदी तेच. आणि जागतिक सुरक्षेच्या बाबतीत विशेषतः अमेरिका आणि युरोप यांच्यात सध्या नेमकं हेच घडत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण काही अत्यंत महत्त्वाच्या ताज्या अहवालांचं विश्लेषण करणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय खूपच गुंतागुंतीचा आहे. हो ना? या माहितीचं मुख्य केंद्र अमेरिका आणि नाटो देशांमधील बदलत्या संबंधांवर प्रकाश टाकतंय. म्हणजे बघा, अमेरिकेने नुकताच जर्मनीतून आपले सुमारे 5,000 सैनिक मागे घेण्याचा एक अतिशय धक्कादायक आदेश दिला आहे. हा निर्णय वरवर जेवढा साधा वाटतोय ना, तेवढा तो अजिबात नाहीये. याची तीव्रता समजून घ्यायची असेल तर आपल्याला इतिहासात आणि भूराजकीय समीकरणांमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासूनचा संदर्भ आहे का यात? अगदी बरोबर. दुसऱ्या महायुद्धानंतर आणि संपूर्ण शीतयुद्धाच्या काळात युरोपची आणि विशेषतः जर्मनीची सुरक्षा ही पूर्णपणे अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्यावर अवलंबून राहिली आहे. त्यामुळे 5,000 सैनिक मागे घेणे हा केवळ लष्करी संख्येत झालेला बदल नाहीये. मग तो एक प्रकारचा धोरणात्मक भूकंप म्हणता येईल. नक्कीच. आणि यात सर्वात मोठा विरोधाभास असा आहे की हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे, ज्यांचे स्वतःचे आजोबा जर्मनीतूनच अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. अरे चा, म्हणजे कोणत्याही आधुनिक अमेरिकन नेत्याचे जर्मनीशी इतके जवळचे पिढीजात संबंध नसतील जेवढे ट्रम्प यांचे आहेत. हो ना. एका बाजूला हे रक्ताचे आणि पिढ्यांचे संबंध आहेत आणि दुसरीकडे हा इतका टोकाचा लष्करी निर्णय. पण हे असं अचानक कसं काय घडलंय? म्हणजे पेंटागॉनच्या ताज्या अहवालानुसार ही माघार 6 ते 12 महिन्यात पूर्ण केली जाईल असं म्हटलंय. पण संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर असं वाटते की हे अजिबात नियमित नाहीये. कसं आहे, लष्करी हालचाली इतक्या वेगाने आणि अशा अचानकपणे होत नसतात. यामागे एक अत्यंत तात्कालिक आणि मोठं राजकीय कारण आहे. अच्छा, आणि ते कारण काय आहे? जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी केलेली अत्यंत स्पष्ट आणि बोचरी टीका. आहा, मर्ज यांनी अमेरिकेच्या इराणबाबतच्या धोरणावर थेट बोट ठेवलं. म्हणजे त्यांनी जाहीरपणे काही वक्तव्य केलं होतं का? हो, त्यांनी अगदी जाहीरपणे म्हटलं की वॉशिंग्टनने कोणत्याही रणनीतीशिवाय या इराणच्या संघर्षात प्रवेश केला आहे. बापरे, राजनीतिक स्तरावर रणनीतीशिवाय हा शब्द वापरणे म्हणजे थेट त्यांच्या नेतृत्व क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे. आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे असंही म्हटलं की इराण राजनैतिक स्तरावर अमेरिकेवर सहज मात करत असून जागतिक पातळीवर अमेरिकेचा अपमान करत आहे. हे शब्द खरोखरच खूप जळजळीत आहेत. एका मित्रराष्ट्राने दुसऱ्या मित्रराष्ट्राला, तेही अमेरिकेसारख्या महासत्तेला असं हो, हा थेट त्यांच्या जागतिक प्रतिमेवर केलेला वार होता. आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी अर्थातच यावर कडक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मर्जे यांच्या या वक्तव्याला अयोग्य आणि मदत न करणारे म्हटलं आहे. पण एक मिनिट, इथे मला एक गोष्ट अजिबात पटत नाहीये. राजकारणात नेत्यांची वक्तव्ये आणि एकमेकांवरील टीका ही चालत असते ना? हो, ते तर राजकारणाचा भागच आहे. मग केवळ एका टीकेचा राग येऊन 5,000 प्रशिक्षित सैनिक रातोरात परत बोलावले जातील? म्हणजे एका वक्तव्याची किंमत एवढी मोठी लष्करी माघार असू शकते का? की यामागे काही वेगळाच हेतू दडलेला आहे? तुमचा हा संशय अगदी योग्य आहे. कारण हा निर्णय केवळ एका टीकेला दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया नाहीये. तो संपूर्ण नाटो देशांसाठी आणि विशेषतः युरोपसाठी तयार केलेला एक अतिशय कडक संदेश आहे. म्हणजे एक प्रकारची शिक्षा म्हणायची. अगदी बरोबर. हे समजून घेण्यासाठी नाटोची आर्थिक रचना समजून घेणं आवश्यक आहे. नाटोच्या करारानुसार प्रत्येक सदस्य देशाने आपल्या देशाच्या GDPच्या 2% वाटा संरक्षणावर खर्च करणं अपेक्षित आहे. अच्छा, आणि जर्मनी या निकषावर कमी पडत असेल? नक्कीच. जर्मनीसारखी युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था याबाबत अनेकदा मागे राहिली आहे. अमेरिका नाटोवर जो प्रचंड खर्च करते, त्या मोबदल्यात त्यांना या सदस्य देशांकडून फक्त आर्थिकच नव्हे तर जागतिक मंचावर राजकीय पाठिंब्याचीही अपेक्षा असते. म्हणजे मर्ज यांच्या टीकेमुळे अमेरिकेला असं वाटलं असेल की
युरोपियन देश अमेरिकेच्या पैशावर सुरक्षा तर मिळवत आहेत. हो, आणि वरून अमेरिकेच्याच परराष्ट्र धोरणांवर सार्वजनिकरित्या टीका करत आहेत. हे तर असं झालं की तुम्ही आमच्या अटी मान्य करा, नाहीतर आम्ही आमची सुरक्षा हमी काढून घेऊ. पण याचा संपूर्ण युरोपवर काय परिणाम होईल? युरोपसाठी हा एका युगाचा अंत असल्यासारखा आहे. कारण नाटोची मूळ संकल्पनाच एकावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला अशी होती. हो ना, ती एक प्रकारची बिनशर्त हमी मानली जात होती. पण आता ती हमी अमेरिकेच्या अपेक्षांच्या आणि राजकीय समर्थनाच्या अटींवर अवलंबून राहिल्याचं स्पष्ट झालंय. या निर्णयामुळे युरोपियन देशांना आता एक कठू सत्य स्वीकारावं लागेल. म्हणजे त्यांना आता स्वतःच्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही. बरोबर. त्यांना स्वतःच्या संरक्षण बजेट मोठ्या प्रमाणावर वाढवावं लागेल. युरोपियन युनियनची स्वतःची स्वतंत्र लष्करी कमांड तयार करण्याच्या दिशेने वेगाने पावले उचलावी लागतील. अमेरिकेने युरोपला त्यांच्या कम्फर्ट झोनमधून अक्षरशः बाहेर खेचलं आहे. आपण मगाशी पाहिलं की या संपूर्ण वादाचं मूळ इराणच्या युद्धाबाबतची रणनीती आहे. हो, जर्मनीने त्याच मुद्द्यावरून टीका केली होती. मग जर एका धोरणावरून युरोपची सुरक्षा पणाला लागत असेल, तर त्या इराणमध्ये नक्की काय चाललंय हे समजून घेणं आवश्यक ठरतं. आपण आता मध्य पूर्वेकडे वळूया. तिथे नक्की काय परिस्थिती आहे? इराणमधील परिस्थिती सध्या अत्यंत नाजूक आणि स्फोटक आहे. इराणने अतिशय सावध पण आक्रमक पवित्रा घेतलाय. इराणचे उपमंत्री काझेम गरीबाबादी यांचं एक सूचक वक्तव्य आहे. काय म्हणाले ते? ते म्हणालेत की राजनैतिक वाटाघाटींचा मार्ग निवडायचा की संघर्षाचा, याचा चेंडू आता अमेरिकेच्या कोर्टात आहे. अच्छा, म्हणजे त्यांनी जगाला दाखवून दिलंय की ते चर्चेसाठी तयार आहेत. हो, पण ते स्वतःहून माघार घेणार नाहीत. जर अमेरिकेने राजनैतिक मार्ग नाकारला तर इराण लष्करी संघर्षासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आणि लष्करी तणावाचं काय? कारण जेव्हा मुत्सद्दीगिरी काम करत नाही तेव्हा लष्कर पुढे येतं. इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद जफर असादी यांनी स्पष्टपणे म्हटलंय की अमेरिका आपली आश्वासने पाळत नाही. बरोबर. आणि हा जो आश्वासने न पाळण्याचा संदर्भ आहे ना, तो थेट अमेरिकेच्या पूर्वीच्या अणुकरारांमधून बाहेर पडण्याशी जोडलेला आहे. म्हणजे इराणवर नव्याने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे हा विश्वास उडालाय. अगदी तेच. इराणच्या लष्कराच्या दृष्टिकोनातून अमेरिकेसोबत कोणताही करार करणे व्यर्थ आहे, कारण ते कधीही करारातून बाहेर पडू शकतात. त्यामुळे तिथे विश्वासाचं वातावरण पूर्णपणे नष्ट झालंय. आणि यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे खुद्द ट्रम्प यांनी स्वतःच्याच नौदलावर केलेली टिप्पणी. मी तो अहवाल वाचत होते तेव्हा मला वाटलं की यात काहीतरी चुकीचंच छापलं गेलंय. तुम्ही समुद्री चाचे किंवा पायरेट्सवाल्या टिप्पणीबद्दल बोलताय ना? हो, ट्रम्प यांनी म्हटलंय की अमेरिकन नौदल चाचांसारखं वागत आहे. एक राष्ट्राध्यक्ष स्वतःच्याच नौदलाला असं कसं म्हणू शकतो? ही नाकाबंदी नेमकी काय आहे? नौदल नाकाबंदी हे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी वापरलं जाणारं लष्करी हत्यार आहे. अमेरिका इराणच्या बंदरांवरून होणारी आयात निर्यात रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांची जहाजे जप्त करत आहे. पण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हे योग्य आहे का? तिथेच तर मेख आहे. फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशनच्या तत्वानुसार जोपर्यंत दोन देशांमध्ये अधिकृत युद्ध घोषित होत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय पाण्यात अशी व्यावसायिक जहाजे जप्त करणे कायदेशीरदृष्ट्या अत्यंत वादग्रस्त असतं. अच्छा, म्हणजे ट्रम्प यांच्या या टिप्पणीमुळे अमेरिकेच्याच मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नक्कीच. ही टिप्पणी अमेरिकन प्रशासनातील अंतर्गत गोंधळ स्पष्टपणे दर्शवते. आणि ही विसंगती केवळ वक्तव्यांपुरती मर्यादित नाहीये. एकीकडे अशी टीका होतीये आणि दुसरीकडे अमेरिका अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे विकत आहे. हो, हे आणखी एक मोठं पाऊल आहे. अहवालानुसार अमेरिकेने इस्रायल, कुवैत, कतार आणि UAEला तब्बल 9 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्र विक्रीला मंजुरी दिली आहे. आणि त्यात असं लिहिलंय की ह्या विक्रीसाठी काँग्रेशनल रिव्ह्यू टाळण्यात आलाय. हे नक्की काय असतं? अमेरिकन लोकशाहीत सत्तेवर नियंत्रण ठेवणारी एक व्यवस्था असते. साधारणपणे जेव्हा अमेरिका मोठ्या प्रमाणावर शस्त्रे विकते तेव्हा त्या प्रस्तावाला अमेरिकन संसदेच्या म्हणजे काँग्रेसच्या छाननीतून जावं लागतं. यालाच काँग्रेशनल रिव्ह्यू म्हणतात. म्हणजे संसद हे तपासते की ही शस्त्रे योग्य हातात जात आहेत की नाही. अगदी बरोबर. तिथे मानवाधिकारांचं उल्लंघन तर होणार नाही ना, हे तपासलं जातं. ही एक प्रकारची कायदेशीर चाळणी असते. पण मग ही चाळणी डावलून तब्बल 9 अब्ज डॉलर्सची शस्त्रे रातोरात कशी विकली जाऊ शकतात? जेव्हा अमेरिकन प्रशासन आणीबाणी घोषित करतं तेव्हा कायद्यातील एका पळवाट्याचा वापर करून राष्ट्राध्यक्षांना संसदेला डावलून थेट शस्त्रे विकण्याचा विशेष अधिकार मिळतो. बापरे, पण हा अधिकार वापरणे तर खूप गंभीर मानला जात असेल ना? खूपच दुर्मिळ आणि गंभीर.
कारण यामुळे संसदेची देखरेख पूर्णपणे संपुष्टात येते. एवढी शस्त्रे तातडीने मध्यपूर्वेत पाठवली जाणं हे स्पष्ट करतं की अमेरिका तिथे एका मोठ्या लष्करी कारवाईची तयारी करत आहे. किंवा आपल्या मित्र राष्ट्रांना तसं करण्यासाठी सशस्त्र करत आहे. आणि हे सगळं तेव्हा घडतंय जेव्हा ते युरोपमधून आपले सैनिक मागे घेत आहेत. हो, हा विरोधाभास बघा. एका बाजूला युरोपमध्ये सुरक्षितेची पोकळी निर्माण करायची आणि दुसरीकडे मध्यपूर्वेत शस्त्रास्त्रांचा खच पडायचा. आणि जेव्हा अशी पोकळी निर्माण होते तेव्हा इतर महासत्ता शांत बसत नाहीत. अहवाल सांगतो की याच वेळी रशियन आणि इराणी परराष्ट्र मंत्री अत्यंत महत्वाच्या बैठका घेत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा हा नियमच आहे. जेव्हा अमेरिका कुठून तरी माघार घेते तेव्हा ती जागा घेण्यासाठी रशिया लगेच पुढे येतो. म्हणजे ते नौवहनाचे स्वातंत्र्य आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा करत आहेत. हो, अमेरिका जेव्हा इराणवर नाकाबंदीद्वारे दबाव टाकत आहे तेव्हा रशियाने खूप हुशारीने या संधीचा फायदा घेतलाय. रशिया स्वतःला आंतरराष्ट्रीय कायद्याचा रक्षक म्हणून उभा करत आहे. हे सर्व ऐकताना असं वाटतं की हे एक अत्यंत गुंतागुंतीचं जागतिक बुद्धिबळ सुरू आहे. पण आता मला या राजकारणाला थेट जमिनीवर आणायचं आहे, कारण याचा फटका सामान्य माणसाला बसतोय. आपण स्पिरिट एअरलाइन्सचं उदाहरण घेऊया. हा खूपच रंजक आणि महत्वाचा मुद्दा आहे. हो ना? कारण इराणच्या युद्धाचा आणि अमेरिकेतील एका देशांतर्गत विमान कंपनीच्या बंद पडण्याचा काय संबंध असू शकतो, हे दोन पूर्णपणे वेगळे विषय वाटतात. वरवर पाहता ते वेगळे वाटतात, पण जेव्हा अमेरिका इराणच्या बंदरांवर लष्करी नाकाबंदी करते तेव्हा जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण होते. म्हणजे मार्केटमध्ये पॅनिक निर्माण होतं. अगदी तेच. आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर अचानक झपाट्याने वाढतात. पण इंधनाचे दर वाढले तर त्याचा फटका सर्वच विमान कंपन्यांना बसायला हवा ना? डेल्टा किंवा युनायटेड सारख्या मोठ्या कंपन्या का बंद पडत नाहीत? फक्त स्पिरिट एअरलाइन्सच का? कारण स्पिरिट एअरलाइन्स ही एक लो कॉस्ट कॅरियर म्हणजे कमी बजेटची विमान कंपनी आहे. मोठ्या एअरलाइन्सकडे फ्युअल हेजिंग सारख्या प्रगत आर्थिक सुरक्षा व्यवस्था असतात. म्हणजे ते आधीच एका ठराविक दराने इंधन विकत घेऊन ठेवतात का? बरोबर. त्यामुळे बाजारातील अचानक वाढणाऱ्या किमतींचा त्यांना तात्काळ फटका बसत नाही. पण स्पिरिटसारख्या कंपन्यांचे नफ्याचे मार्जिन अत्यंत कमी असते. त्यांच्या एकूण खर्चापैकी सर्वात मोठा वाटा हा इंधनाचाच असतो. अच्छा, म्हणजे सध्याच्या तणावामुळे इंधनाचे दर इतके प्रचंड वाढले की त्यांना त्यांचा दैनंदिन खर्चही पेलवेनासा झाला. हो, तोटा सहन न झाल्यामुळे शेवटी त्यांना आपली सर्व उड्डाणे रद्द करून कंपनी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागली. हे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारखं आहे. तुम्ही मध्यपूर्वेतल्या समुद्रातील जाळ्याचा एक छोटासा धागा ओढता आणि त्याची कंपनं थेट हजारो मैल दूर अमेरिकेत पोचतात. तिथे एका सामान्य माणसाची सुट्टीतील विमान प्रवासाची योजना रद्द होते आणि हजारो लोकांच्या नोकऱ्या जातात. आणि म्हणूनच या सर्व घडामोडींची सांगड घालणं आवश्यक आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुळे इंधनाचे दर वाढतात, अमेरिकेत विमान कंपनी बंद पडते. आणि याच युद्धावरून जर्मनी अमेरिकेवर टीका करतो. आणि त्या टीकेचा प्रतिशोध म्हणून अमेरिका जर्मनीमधून आपले 5,000 सैनिक मागे घेते. एकाच वेळी अमेरिका अब्जावधींची शस्त्रे विकते आणि दुसरीकडे रशिया इराणसोबत आपले संबंध दृढ करतोय. जगाच्या सुरक्षेचे हे धागे एकमेकांत असे गुंतले आहेत की एका ठिकाणी ओढले की दुसरीकडे मोठी गाठ पडते. आजच्या या सखोल चर्चेत आपण पाहिलं की केवळ एका टीकेवरून झालेला हा निर्णय कसा जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. नक्कीच. जागतिक राजकारणात कोणत्याही एका घटनेकडे वेगळेपणाने पाहता येत नाही. अगदी खरं आहे. तर आजच्या या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत रंजक आणि प्रक्षोभक प्रश्न मागे ठेवून जाणं मला आवश्यक वाटतं. आपण सुरुवातीला त्या सुरक्षा रक्षकांची उपमा दिली होती. आता विचार करा, जर अमेरिकेने युरोपला पुरवली जाणारी लष्करी सुरक्षा ही अशाच अटींवर अवलंबून ठेवली तर युरोपियन देश भविष्यात काय करतील? ते अमेरिकेची साथ कायमची सोडून स्वतःची स्वतंत्र जागतिक लष्करी आघाडी उभी करतील का? आणि तसं झाल्यास दुसऱ्या महायुद्धानंतर बनलेली ही संपूर्ण जागतिक सुरक्षा व्यवस्था कायमची संपुष्टात येईल का? यावर नक्की विचार करा.